फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो आप सब ठीक होंगे यार, मस्त होंगे। गुड मॉर्निंग। तो सुबह सुबह मैं रेडी होकर अभी जा रही हूँ गुड़िया। तो किस वजह से जा रही हूँ मैं आपको गुड़िया में पहुँचने के बाद ही बताऊँगी। तो आप हमारे इस वीडियो में लास्ट तक बने रहिए और मेरे वीडियो को पूरा वॉच करिए। तो दोस्तों, आज की वीडियो बहुत ही खास होने वाली है और मज़ेदार भी। तर अपन अभी बस की राह देख रहे थे। ये देखिए, मेरे गांव से बस स्टॉप है, मैं वहाँ पे आई हूँ। तो अभी आज मीटिंग है, मैं एक इस पे काम करती हूँ। मेरे को सालाना 6,000 रुपये मिलता है, तो इसलिए मीटिंग है। तो बहुत सारे मेरे साथ लेडीज़ है, तो उनके साथ जा रही हूँ। तो वो दूसरे दूसरे गाँव से है, दूसरे दूसरे बस स्टॉप से भी। तो मैं भी अभी बस की राह देख रही हूँ। तो बस आ जाएगी तब मैं घूमने निकल जाऊँगी। लेकिन मित्रांतर, आपण आता तुम्हाला भेटू दुंद्याला। पण कशासाठी जात आहो, का जात आहो, तर तुम्हाला ते लास्टमध्ये मिळणार। तर चला, आपण आता बसची वाट बघू। तर चला, मिळू आपण देवरीच्या मोठा बस स्टॉप, जो बस स्टॉप आहे तिथं। मी बसची वाट तर त्याच्यासाठी मला आपल्या बस स्टॉपवर आहे, तर बस भी येण्यात आहे। तर मी आता मोठ्या बस स्टॉपवर पोहोचलो। तर त्याची वाट बघत आहे। बघा, लालपरी जास्तही होऊ शकतात अजून रिन्युअल मध्ये। ते आकडेवारी बरोबर तुमच्या प्रमाणात कोणते ज्यांनी कर्ज घेतलं असेल ते गट किती आहे? त्यांनी आतापर्यंत कर्ज नाही घेतले। तुम्हाला गरजेच्या घ्यायच्या आहे, 4-5 डॉक्युमेंट मध्ये तुमचं काम होईल। या फॅसिलिटी देण्यामागचा उद्देश काय, तुमची संस्था आहे, तुम्हाला त्या कामासाठी नियुक्त केलेलं आहे। तुमच्यावरच्या विश्वासापोटी बँक म्हणते की कमी डॉक्युमेंट द्या, आपण तुम्ही। तर मित्रांनो, आमची मीटिंग इथं संपलेली आहे। तर आपण लंच करायला गेलो होतं, तर लंच वगैरे जेवण वगैरे झालं। आता सुट्टी पण झाली, तर आता सर आहेत आतमध्ये। तर अशा पद्धतीने एक दिवसाने सगळे या आर्थिक वर्षात तुम्ही काय काय काम केले सगळे विचारतात सगळ्यांना। आणि हे बघा, सरसुद्धा बाहेरून येतात, तर ते पण सुद्धा निघतात। आणि मीटिंग इथे संपली, तर आम्हाला बस पकडण्यासाठी जायचं आहे। आणि हे लेडीजचे जेवण नाश्ता वगैरे झाले, ते सर्वांना थोडंसं माहिती विचारत आहेत। आणि ही महिला बघा, एकोमागे एक महिला आणि खूप सारे महिला इथून तिकीट गेलेले आहेत। काही महिला बसल्या आहेत, गप्पा गोष्टी करत आहेत एकमेकाशी आणि विचारत आहे। बहुत दूर दूरचे महिला आलेले आहेत एकत्र येऊन सारे इथं मीटिंग घेतली जाते। अशा पद्धतीने आमची मीटिंग इथं संपली। चला, आपण आता बस स्टॉपवर फायनली पोहोचलो। तर हे ताईचं डोकं दुखत आहे, तर खूप उगाच बसलेले आहे। फाइनली मी घरी पहुंचली। तो अभी मम्मी तो नहीं है, क्योंकि मम्मी अभी भागवत सुनने के लिए गई है मामा के साथ, यानी मामा की लड़की, भाभी, माँ भी सब कुछ। और मैं अभी घर पहुंच गई हूँ, तो फ्रेश वगैरह हो जाऊंगी। तो फिर अभी आता वाजले 8:30। तर मित्रांनो, सकाळपासून मी 7:30 वाजे घरून निघाली आणि रातच्या 8:30 वाजे मी घरी पोहोचली। तर म्हणजे खूप कष्ट आणि खूप बाहेर जायला, खूप काम करायला। तर मित्रांनो, आता मी कपडे वगैरे चेंज करते। साडीसुद्धा मला खूप पस्तावा आलं की मी साडी काऊन वापरून गेला। तर आज साडी वापरायला नको होतं। खूप म्हणजे बस चढण्यात उतरण्यात खूप अडचण गेली आणि ट्रॅफिक आणि गर्दीमुळे पण खूप, कारण की सायंकाळला जे डेली रुटीनला वर्क करतात त्यांना पण येतात आणि बसमध्ये खूपच खूपच गर्दी होती। तर मी व्हिडिओ बसमध्ये बनवू शकला नाही। तर आता फायनली तर मी म्हणजे घरी पोहोचली। माझ्यासोबतची जी लेडी होती, काकू ताई वगैरे, ते पण शेप आपल्या घरी पोहोचले। तर अशा पद्धतीने मी आता सगळे आपले फ्रेश वगैरे होते आणि फायनली मी घरी पण पोहोचले। तर मित्रांनो, माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा।
तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी कशासाठी गेली होती आणि कायसाठी गेली होती आणि काय काम करते ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलंच असेल पूर्णपणे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की शेअर आणि लाईक कमेंट अवश्य करा.